श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. यंदा 2026 या वर्षी 20 मार्चला शुक्रवारी आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन. स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त 21 किंवा 31 दिवसांची तारक मंत्राची प्रभावी सेवा ही कशी करावी याबद्दलची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ चॅनलवर आलेला आहे. आणि तुम्हालासुद्धा जर स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त तारक मंत्राची प्रभावी सेवा करायची असेल तर ही प्रभावी सेवा आपल्याला कशी करायची आहे ही माहिती देणारा व्हिडिओ माझ्या चॅनलवर जाऊन नक्की बघा. आणि स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त तुम्ही 21 दिवसांची तारक मंत्राची प्रभावी सेवा त्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे अवश्य करा. स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपण सर्वजण वेगवेगळी सेवा करत असतो. जो भक्त स्वामी समर्थ महाराजांची सेवा ही पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने आणि विश्वासाने तसंच निस्वार्थ भावनेने करतो तर त्या भक्ताला स्वामी समर्थ महाराजांचा कृपाशीर्वाद हा नक्की मिळतच असतो. अशा भक्ताने जेव्हाही स्वामी समर्थ महाराजांना आर्ततेने हाक मारली तर तेव्हा स्वामी महाराज नेहमी सदैव त्याच्या पाठीशी असतात. जो भक्त स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास ठेवून स्वामी महाराजांची सेवा करतो तर तो भक्त, ती व्यक्ती अगदी कुठेही असली आणि त्या व्यक्तीवर जर कुठलंही संकट आलं आणि संकटाच्या वेळी त्या व्यक्तीने स्वामी महाराजांना हाक मारली तरी स्वामी महाराज त्या व्यक्तीसाठी त्या संकटाच्या ठिकाणी हजर असतात आणि त्या संकटातून त्या व्यक्तीला अगदी अलगदपणे बाहेर काढतात. स्वामी समर्थ महाराज जरी अक्कलकोटमध्ये असले तरीसुद्धा आपण त्यांची सेवा करत असल्यामुळे आपण संकटाच्या वेळी कुठेही जरी असलो आणि स्वामी महाराजांना त्या संकटाच्या वेळी हाक मारली तरी ते आपल्याला तिथे त्या संकटाच्या ठिकाणी वाचवायला हजर असतात. स्वामी समर्थ महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला त्याच्या सेवेची प्रचिती ही नक्की देतच असतात. प्रत्येक स्वामी सेवेकऱ्याला स्वामींच्या सेवेची प्रचिती, अनुभव हा येतोच. अशक्य गोष्टी शक्य फक्त स्वामी समर्थ महाराजच करू शकतात. स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये आपलं प्रारब्ध बदलण्याची खूप मोठी शक्ती आहे. आपण जर दररोज स्वामी महाराजांची अगदी 5 मिनिटांची तोडकी मोडकी सेवा जरी केली तरी स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी सदैव उभे असतात. जी व्यक्ती स्वामी समर्थ महाराजांची नित्य नियमानं सेवा करते तर त्या व्यक्तीच्या प्रपंचाचा भार स्वामी समर्थ महाराज स्वतः उचलतात. स्वतः त्या व्यक्तीचा योगक्षेम स्वामी महाराज चालवत असतात. या कलियुगामध्ये एकमेव स्वामी महाराजच आहेत की जे आपल्याला प्रत्येक संकटातून तारून नेतात. स्वामी समर्थ महाराजांची सेवा केल्यामुळे आपल्यावर संकट ही येणारच नाहीत तर असं होत नाही. आपल्यावर संकट येतात पण त्या संकटातून तारून आपल्याला फक्त आणि फक्त स्वामी समर्थ महाराजच नेत असतात. फक्त आपण संपूर्णपणे स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास ठेवला पाहिजे आणि पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने आणि विश्वासाने त्यांची सेवा आपल्याकडनं होईल तशी आपण केली पाहिजे. आपण किती मोठ्या संकटात असो, कुठल्याही प्रसंगामध्ये आपण असो तरीसुद्धा स्वामी समर्थ महाराजांवरचा विश्वास हा आपला डगमगला नाही पाहिजे. स्वामी समर्थ महाराजांवर संपूर्णपणे अढळ आणि अतूट विश्वास ठेवून आपण आपल्याकडनं होईल तितकी स्वामी समर्थ महाराजांची सेवा ही नित्यनियमानं केली पाहिजे. तर या संपूर्ण ब्रह्मांडाचे चालक, मालक, पालक असलेल्या स्वामी समर्थ महाराजांची जयंती, स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा 20 मार्च 2026 रोजी शुक्रवारी आहे. आणि या निमित्तानेच आपण आपल्याकडनं होईल तशी स्वामी समर्थ महाराजांची सेवा ही करायची आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त कोणी गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करतं तर कोणी स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करत असतो, तर कोणी तारक मंत्राचं अनुष्ठान करतं तर कोणी श्री स्वामी समर्थ या स्वामी महाराजांच्या मंत्राचा जप करतो. ज्यांना जसं शक्य होईल तसं जो तो आपापल्या परीने स्वामी महाराजांची प्रकट दिनानिमित्त सेवा करत असतो. बऱ्याच भक्तांना स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त गुरुचरित्राचं पारायण हे करायची इच्छा असते पण वेळेअभावी म्हणा किंवा जॉबमुळे म्हणा किंवा घरामध्ये लहान मुलं असतात, या सर्व कारणांमुळे त्यांना गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करायला काही शक्य होत नाही किंवा स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करणंसुद्धा जमत नाही. मग अशा भक्तांनी अशा वेळेस काय करायचं आहे, स्वामी समर्थ महाराजांची सेवा ही कशी करायची आहे, गुरुचरित्रातील कोणता अध्याय हा पठण करायचा आहे की जेणेकरून स्वामी समर्थ महाराजांची कृपा ही आपल्याला प्राप्त होईल आणि स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त आपण स्वामी महाराजांची काहीतरी सेवा केली याचं समाधान हे आपल्या मनाला मिळेल. यासाठी गुरुचरित्रातील कोणता अध्याय हा आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त रोज पठण करायचा आहे आणि हा अध्याय रोज पठण करत असताना आपल्याला कोणते नियम आणि अटी पाळायचे आहेत याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि म्हणूनच तुम्हालासुद्धा स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त इतर कुठलीही सेवा जर करणं शक्य नसेल तर गुरुचरित्रातील कोणता अध्याय आपण कसा पठण करायचा आहे ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा.
गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करणं ही स्वामी महाराजांची अत्यंत प्रभावी आणि आवडती अशी सेवा आहे. ज्या घरामध्ये गुरुचरित्र या ग्रंथाचं नित्यनियमानं पारायण केलं जातं त्या घरामध्ये कुठल्या अडचणी, समस्या, संकट राहत नाही. त्या घरातलं दारिद्र्य हे सुद्धा यामुळे दूर होत असतं आणि त्या घरातला वासुदोष, पितृदोष हा सुद्धा या ग्रंथाच्या पारायणाने दूर होत असतो आणि पारायण करणाऱ्या व्यक्तीच्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होत असतात. गुरुचरित्र ग्रंथ हा 5वा वेद मानला जातो. गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण केल्यामुळे मनुष्य हा दुःखमुक्त होत असतो आणि आपल्या घरामध्ये जर गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण केलं तर यामुळे आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकताही दूर होते. आपल्या आयुष्यामध्ये आपल्या बाबतीत किंवा आपल्या मुलांच्या बाबतीत कुठल्याही समस्या असोत, मग आपल्या मुलांच्या बाबतीत कुठल्याही समस्या असो किंवा त्यांच्या नोकरीच्या बाबतीत कुठल्या समस्या असोत किंवा त्यांच्या विवाहाबद्दल असो किंवा आपल्या स्वतःच्या बाबतीत कुठलीही समस्या असो किंवा आपल्या घरामध्ये आरोग्याच्या बाबतीत कुठली समस्या असेल तर गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण केल्यामुळे आपल्या घरामध्ये असलेल्या या सर्व समस्या दूर होत असतात. आपल्याला प्रत्येकालाच वाटत असतं की आपण गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण हे करावं, पण वेळेअभावी किंवा जॉबमुळे किंवा इतर काही कारणांमुळे प्रत्येकालाच गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करणं शक्य होत नाही. आणि तसंच गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करत असताना त्याचे नियम आणि अटी हे सुद्धा आपल्याला पाळावे लागतात आणि सर्वांनाच हे नियम आणि अटी पाळून पारायण करणं शक्य होत नाही. मग अशा वेळेस आपण स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त गुरुचरित्रातील हा एकच अध्याय रोज पठण करायचा आहे, म्हणजे जेणेकरून स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त काहीतरी सेवा ही आपल्याकडून स्वामी समर्थ महाराजांची होईल आणि स्वामी महाराजांचा, दत्त महाराजांचा कृपाशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल आणि स्वामींच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होतील. तर आपल्याला या सेवेला कधीपासून सुरुवात करायची आहे? गुरुचरित्रातील या अध्यायाचं पठण आपल्याला कधीपासून सुरू करायचं आहे? तर 28 फेब्रुवारी ते 20 मार्च हा 21 दिवसांचा कालावधी आहे आणि या 21 दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये गुरुचरित्रातील या एका अध्यायाचं पठण या 21 दिवसांच्या कालावधीमध्ये करू शकतात आणि म्हणून तुम्ही या सेवेला 28 फेब्रुवारीपासून सुरुवात करू शकतात. आणि जर तुम्हाला 21 दिवसांची ही सेवा करणं शक्य नसेल तर मग तुम्ही ही सेवा 7 दिवसांची किंवा 11 दिवसांची सुद्धा करू शकतात. तुम्हाला जितक्या दिवसांची सेवा करणं शक्य असेल तर त्यानुसार तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकतात. आणि हा अध्याय आपल्याला दिवसभरामध्ये केव्हा वाचायचा आहे? तर संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा अध्याय केव्हाही पठण करू शकतात. फक्त दुपारी 12 ते 12:30ची ही जी वेळ आहे तर ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ आहे, तर ही वेळ आपल्याला सोडून द्यायची आहे आणि दिवसभरामध्ये तुम्हाला जमेल त्या वेळेला तुम्ही या अध्यायाचं पठण करायचं आहे. फक्त दुपारी 12 ते 12:30 या काळामध्ये आपल्याला हा अध्याय चुकूनही पठण करायचा नाही आहे. फक्त जर तुम्हाला सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर त्या काळामध्ये तुम्हाला ही सेवा करता येणार नाही. 21 दिवसांची तुम्ही ही जर सेवा करणार असाल आणि तुम्हाला मध्ये जर मासिक धर्म हा येणार असेल तर त्यासाठी तुम्ही ही सेवा अगदी 22 ते 20 फेब्रुवारीपासून सुरू केली तरीसुद्धा चालेल. यामुळे काय होईल तर तुमचे मासिक धर्माचे तेवढे दिवस सोडून 20 मार्चपर्यंत स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त 21 दिवसांची सेवा ही तुमच्याकडनं घडून येईल. आणि असं करणं तुम्हाला शक्य नसेलच आणि मध्येच तुम्हाला ही सेवा करताना मध्येच मासिक धर्म आला तर तुम्ही मासिक धर्माचे तेवढे दिवस सोडून द्यायचे आहे आणि पुन्हा जिथून तुम्ही ही सेवा सोडलेली आहे तर तिथूनच तुम्हाला ही सेवा पुढे कंटिन्यू करायची आहे. आणि जर समजा ही सेवा सुरू असताना तुम्हाला मध्येच जर सुतक आलं तर तुम्हाला तुमचे सुतकाचे दिवस पूर्ण झाल्यानंतर तुमची इच्छा असेल तर ही सेवा तुम्हाला पुन्हा नव्याने सुरू करायची आहे. आणि ही सेवा जर तुम्हाला संकल्पयुक्त करायची असेल तर तुम्ही ती संकल्पयुक्तसुद्धा करू शकतात आणि संकल्प न घेता जर ही सेवा करायची असेल तर तुम्ही ती तशीसुद्धा करू शकतात. आणि ही सेवा करत असताना आपल्याला चुकूनही मांसाहार हा करायचा नाही आहे. मांसाहार हा कडकडीत वर्ज्य करायचा आहे. तुमच्या घरातल्या इतर व्यक्ती जर मांसाहार करत असतील तर तुम्ही त्यांना तो करू द्या, पण जी व्यक्ती सेवा करत आहे त्या व्यक्तीने चुकूनही मांसाहार या काळामध्ये करायचा नाही आहे. आणि गुरुचरित्राचं पारायण करत असताना जितके खाण्यापिण्याचे नियम हे आपण पाळतो तर तितके नियम आपल्याला ही सेवा करत असताना पाळण्याची काहीच गरज नाही. फक्त मांसाहार हा करू नका आणि शक्य असेल तर परांनासुद्धा टाळा. आणि ही सेवा कोण करू शकतं तर आपल्या घरातील कोणतीही व्यक्ती ही सेवा करू शकते. फक्त ही सेवा सुरू करत असताना आपल्या घराजवळ जिथे कुठे स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र मठ असेल तर त्या केंद्रामध्ये, मठामध्ये आपल्याला ही सेवा सुरू करण्यापूर्वी पहिल्या दिवशी नारळ आणि खडीसाखर हे घेऊन जायचं आहे आणि ती स्वामी महाराजांच्या चरणी आपल्याला अर्पण करायची आहे. आणि स्वामींना त्रिवार मुजरा करून आपण स्वामी महाराजांना प्रार्थना विनंती करायची आहे की हे स्वामी महाराज, मी 21 दिवसांची अशी सेवा करत आहे. तर आता बघा, तुम्ही जितक्या दिवसांची सेवा करणार असाल तर तितके दिवस तुम्हाला स्वामी महाराजांना सांगायचे आहेत की हे स्वामी महाराज, मी 11 दिवसांची, 21 दिवसांची किंवा 7 दिवसांची तुमची अशी सेवा ही करणार आहे. तर स्वामी महाराज, तुम्ही माझ्याकडनं ही तुमची ही सेवा पूर्ण करून घ्या आणि माझी ही सेवा तुम्ही मान्य करून घ्या. तर असं आपण स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थनापूर्वक नम्र भावे सांगायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला
या सेवेला सुरुवात करायची आहे. तर आता आपल्याला गुरुचरित्र या ग्रंथातील कोणत्या अध्यायाचं पठण करायचं आहे, तर आपल्याला ही सेवा करत असताना गुरुचरित्रातील 9व्या अध्यायाचं पठण करायचं आहे. ही सेवा करताना कुठलीही पूजेची मांडणी करण्याची काहीच गरज नाही. आपल्या देवघरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो हा असतो, तर आपल्याला आपल्या देवघरामध्ये धूप अगरबत्ती लावून घ्यायचा आहे, दिवा लावून घ्यायचा आहे आणि आसन टाकून देवघरासमोर बसायचं आहे आणि या सेवेला सुरुवात करायची आहे. संकल्पयुक्त तुम्ही ही सेवा करणार असाल तर तुम्हाला संकल्प पहिल्याच दिवशी घ्यायचा आहे. गुरुचरित्रातील या 9व्या अध्यायाचे पठण केल्यामुळे आपली सर्व कामेही यशस्वीरित्या पूर्ण होत असतात आणि तसंच आपल्या सर्व इच्छा मनोकामनासुद्धा पूर्ण होत असतात. आणि या 21 दिवसांच्या कालावधीमध्ये ही सेवा करत असताना तुम्ही या अध्यायाचं पठण करताना एकच वेळ ही निश्चित ठेवायची आहे. म्हणजे जर तुम्ही पहिल्याच दिवशी सकाळी या अध्यायाचं पठण 7 वाजता केलं तर तुम्हाला इतर सगळ्याही दिवशी सकाळी 7 वाजताच या अध्यायाचं पठण हे करायचं आहे. याप्रमाणे तुम्हाला ही सेवा करताना वेळ ही एकच निश्चित ठेवायची आहे. आणि हा अध्याय आपल्या घरामध्ये पठण करत असताना तो आपल्याला थोड्या मोठ्या आवाजामध्ये पठण करायचा आहे, म्हणजे जेणेकरून आपल्या घरातली सर्व नकारात्मकताही निघून जाईल. तर याप्रमाणे तुम्ही स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त गुरुचरित्रातील 9वा अध्याय हा 21 दिवस किंवा 11 दिवस नक्की पठण करून बघा. यामुळे तुम्हाला स्वामी कृपा प्राप्त होऊन तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. तुम्ही स्वामींना जे मागाल ते स्वामी तुम्हाला नक्की देतील. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.